अरे यार, सर्वांच्या 6.1 मधलं मला तर एक पण गणित नाही येते. तर काय करू काही कळत नाहीये. आणि परीक्षा पण खूप जवळ आलेली आहे. अरे मित्रा, काऊन ताण घेतो? आहे ना, आपले चॅनल आहे. तू आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीस का? नाही. एकदा जाऊन बघ, चॅनलला सबस्क्राईब कर आणि सर्व व्हिडिओ तुला त्या चॅनलवर भेटतील. अतिशय सोप्या पद्धतीने मी त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा जा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओना लाईकसुद्धा करा. सराव संच 6.1 मधला पहिला प्रश्न, साइन थिटाची किंमत दिली, त्याच्यावर तुम्हाला कॉस आणि टॅन थिटा या दोघांच्या किमती काढायच्या आहेत. मग आपण जी दिलेली आहे त्या अगोदर लिहून घेऊ. साइन थिटा बरोबर 7/25 आणि आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची आहे आणि टॅन थिटा या दोघांची किंमत काढायची आहे. तर याच्याकरता आपल्याला सर्वप्रथम एक नित्य समानतेचं सूत्र आहे, साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या सूत्राचा उपयोग करायचा आणि या दोघांच्या पण किमती काढायच्या. या सूत्रातून तुम्हाला कॉसची किंमत भेटेल आणि मग त्याच्यानंतर सहसंबंधाचं सूत्र वापरून टॅनची किंमत काढायची. ठीक आहे. तर बघा, मग आपण साईनची किंमत इथं ठेवून देऊ. 7चा वर्ग भागिले इथे येणार 25 त्याचा वर्ग. आपण साईनची किंमत ठेवल्यानंतर इथं वर्ग आहे म्हणजे दोघांना पण देऊन टाकायचा. प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. 7चा वर्ग येतो 49, 25चा वर्ग येतो 625 प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ही संख्या जाते तिकडल्या साईडनं, कारण आपल्याला कॉस पाहिजे त्याकरता. मग तर कॉस वर्ग थिटा बरोबर 1 - 49 भागिले 625. इथे एलसीएम करायचा. एलसीएम केला म्हणजे काय होईल मग, कॉस वर्ग थिटा बरोबर एलसीएम केला म्हणजे 625 एक 625 वजा 49 एक 49 छेद खाली येतं 625. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत आलेलं आहे. मग 625 मधून 49 जर काढले, दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येतं 576 भागिले 625. ठीक आहे. आणि इथं आहे कॉस वर्ग थिटा. आपल्याला कॉस थिटा पाहिजे, वर्ग थिटा पाहिजे का नाही. मग त्याकरता हा जो वर्ग आहे तो तिकडे पाठवून द्यायचा. मग इकडे पाठवून दिला म्हणजे काय होईल मग, कॉस थिटा बरोबर हे इथं दोन्ही संख्या वर्गमुळात येतील 576 छेद 625. मग 576चा वर्गमूळ काढून घ्यायचा आणि 625चा वर्गमूळ काढायचा. तर आपल्याला माहिती आहे 576चा वर्गमूळ किती येतो, तर कॉस थिटा बरोबर 576चा वर्गमूळ येतो 24 आणि 625चा वर्गमूळ आलेला आहे 25. तर आपल्याकडे कॉस थिटाची किंमत किती भेटली, 24/25. आणि एक किंमत काढायची राहिली ती आहे टॅनची. तर टॅनसाठी आपल्याकडे सूत्र कोणतं आहे बघा, टॅन थिटा बरोबर सूत्र आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा, ही किंमत आहे. मग आपल्याकडे साइन थिटाची किंमत आहे. साइन थिटाची किंमत किती आहे, 7/25. मग इथे लिहू आपण 7/25 छेद पुढे येणार कॉस थिटाची किंमत आहे 24/25. 25 कट झाले, उत्तर किती येतं 7/24. तर ही भेटली आपल्याला टॅन थिटाची किंमत. टॅन थिटाची किंमत आहे 7/25. तर आपला दुसरा प्रश्न आहे, टॅन थिटा बरोबर 3/4. याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, सेक थिटाची किंमत आणि कॉस थिटाची किंमत काढायची. एकदम सोपं. आपल्याला जी नित्य समानतेची जी 3 सूत्र आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरचं आपण याच्या अगोदरच्या प्रश्नात पाहिलं. दुसरं एक सूत्र आहे, ते सूत्र आहे बघा 1 + टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या सूत्रावरून आपल्याला सेक थिटाची किंमत भेटते. ठीक आहे. सेक थिटाची किंमत भेटणार, मग त्याच्यानंतर आपण कॉसची किंमत इझिली काढू शकतो. तिथं पण एक सहसंबंधाचं सूत्र आहे. मग आपण इथं किंमत ठेवून देऊ. 1 + टॅनची किंमत आहे आपल्याकडे 3/4. हे अशा पद्धतीने ठेवायचे असते. कंसाचा वर्ग बरोबर सेक थिटा याचा वर्ग आहे, वर्ग लिहिला. मग 1 + 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 बरोबर सेक वर्ग थिटा. मग 16 × 16 प्लस 9 × 9. आपण इथे एलसीएम केला भागिले 16 बरोबर सेक वर्ग थिटा. 16 आणि 9 दोघांची बेरीज किती होते, 25 छेद 16 बरोबर सेक वर्ग थिटा. हा इथं वर्ग आहे, तिकडे जाऊन काय होतो वर्गमूळ. म्हणजे काय होईल मग, वर्गमुळामध्ये 25/16 बरोबर सेक थिटा.
हा इथं वर्ग इकडे जाऊन वर्गमूळ झाला. मग 25चा वर्गमूळ 5 छेद 16चा वर्गमूळ 4 बरोबर सेक थिटा. ही मिळाली आपल्याला सेक थिटाची किंमत. ठीक आहे, सेक थिटाची किंमत आलेली आहे. आता सेक थिटाच्या किमतीवरून आपल्याला काय करायचे, कॉस थिटाची किंमत काढायची. मग ही किंमत कशी काढणार आपण, तर बघा याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे सेक थिटा बरोबर सहसंबंधामध्ये सूत्र आहे 1 भागिले कॉस थिटा. सहसंबंधावाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ही किंमत तुम्हाला बघायला भेटते. तर मग इथं आपण याची किंमत ठेवून देऊ. सेकची किंमत आली आपली, ती किंमत इथं ठेवा 5/4 बरोबर 1 भागिले कॉस थिटा. अशा पद्धतीने आपल्याला कॉस पाहिजे, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. यांनी याला गुणलं तर 5 कॉस थिटा असे येतं बरोबर 4 गुणिले 1. मग आपल्याला कॉस पाहिजे, मग 5ला तिकडं पाठवून द्या. मग कॉस थिटा बरोबर 4/5. आता 4 1 किती होणार, 4च होणार. ठीक आहे, तर त्यामुळे आपण काय करू, डायरेक्ट 4 1 4 अशा पद्धतीने. मग आपल्याला कॉसची किंमत भेटली आणि सेकची पण किंमत भेटली. सेकची किंमत आहे 5/4 आणि कॉसची किंमत आहे 4/5. तिसरा प्रश्न, जर कॉट थिटा बरोबर 40/9 याच्यावर आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटा काढायचा आहे. आपल्याकडे नित्य समानतेचे सूत्र आहे 1 + कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. या सूत्राचा उपयोग करून आपण कोसेकची किंमत काढायची, नंतर पुन्हा सहसंबंधाचा उपयोग करून साइन थिटा. पहिली 3 प्रश्न अशाच पद्धतीने आहेत. पहिली 3 प्रश्न 3 नित्य समानतेची सूत्रावर आहेत. पहिले सूत्र पाहिलं आपण, दुसरे सूत्र आणि तिसरे सूत्र आहे. या 3 सूत्राचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. इथे याचा वर्ग घेऊ. मग 1 + कॉट वर्ग थिटा म्हणजे कॉटची किंमत आहे आपल्याकडे 40/9 कंसाचा वर्ग बरोबर इथं कोसेक वर्ग थिटा. इथं या दोघांना वर्ग द्या. 1 + 40चा वर्ग येतो 1600 छेद 9चा वर्ग येतो 81 बरोबर इथे येणार कोसेक वर्ग थिटा. ठीक आहे, तर इथं आपलं करायचं आहे LCM. ठीक आहे, LCM कसा असतो, 81 1 81 + 1600 1 1600 छेद खाली लिहायचं आहे आपल्याला 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. मग 1600 आणि प्लस 81 दोघांची करा बेरीज. इथं होणार 1681 छेद 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. ठीक आहे, तर याच्यानंतर आपल्याला कोसेक पाहिजे, मग हा वर्ग इकडे पाठवून द्या. तिकडे पाठवून दिल्यानंतर काय होतं बघा, वर्गमुळामध्ये दोन्ही संख्या वर्गमुळात येतील 1681 छेद 81 बरोबर कोसेक थिटा. आता इथं वर्ग राहणार नाही कारण वर्ग इकडल्या साईडनं आलेला आहे. 1681चा वर्गमूळ येतो आपल्याकडं 41 छेद 81 बरोबर कोसेक थिटा. सॉरी 81चा वर्गमूळ 9 येतं 41/9 अशा पद्धतीने ही भेटली आपल्याला कोसेक थिटाची किंमत. या किमतीहून आपल्याला काढायचा आहे साइन थिटा. ठीक आहे, तर साइन थिटासाठी सहसंबंध आपला असतो कोसेक थिटा बरोबर 1 भागिले साइन थिटा. या सूत्राचा उपयोग करायचा. मग आपल्याकडे कोसेक थिटाची किंमत आली 41/9 बरोबर 1 भागिले साइन थिटा. दोघांचा तिरकस गुणाकार करा. 41 साइन थिटा बरोबर 9 गुणिले 1 इथे येणार साइन थिटा बरोबर 9 भागिले 41. तर आपल्याला साइन थिटाची किंमत भेटली 9 भागिले 41.